असतील, पण हे संविधान कधीच बंदूल देणार नाही. हे स्वातंत्र्य जगात जर सर्वात मोठं कुठे दिले असेल तर ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मूलभूत ढाचा या जगातली कुठलीही शक्ती कधीच बदलू शकत नाही. तर साहेब आता वाचन चालू झालं. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय या घटक पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून आज माझ्या प्रचाराच्या निमित्तानं आरपीआयच्या वतीनं युवक नेते सचिन कांगजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो या ठिकाणी मेळावा होतोय, व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे जिवलग सहकारी आणि आजच्या या प्रचार सभेला मला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आज या सभेला अभूतपूर्व आपला प्रतिसाद पाहिल्यानंतर आपल्या या मतदारसंघातल्या विजयाच्या बाबतीत मला कधीच शंका नव्हती, पण आपल्याकडे पाहिल्यानंतर, आपल्या डोळ्यात डोळे घातल्यानंतर एक निश्चित आहे की यावेळेस तुम्ही नक्कीच परळीमध्ये विजयाचा इतिहास करणार आहात. मी परळी वैद्यनाथाच्या सर्वांगीण विकासासाठी या परळीतल्या तू दिसला नाहीस, मला करमतच नव्हतं. आपल्या या परळी वैद्यनाथ नगरी सर्व जाती पंथाच्या धर्मातल्या आपल्या मातीतल्या माणसाच्या विकासासाठी गेली 5 वर्ष आमदार म्हणून नाही, तर 22-25 वर्ष झालं मी आपल्या सगळ्यांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे. माझ्या त्या सेवेत व्यक्तिगत स्वार्थ कधीच नव्हता. आजही या निवडणुकीत उभा आहे, तुमचा आशीर्वाद मागायला इथं उभा आहे. इथला आमदार आणि जी जबाबदारी मिळेल ती जबाबदारी व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. या मातीतले अनेक मान्यवर या मातीतल्या माणसांना मोठे केले, पण मी यासाठी उभा आहे की येणाऱ्या काळात या मातीतला प्रत्येक माणूस सर्वार्थाने मोठा झाला पाहिजे. यासाठी मी आपल्याला या निवडणुकीत आपल्यासमोर लोकसभेच्या निवडणुकीपासून जात पात धर्माचं ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे त्याच्यावर मतदान करायचं चालू. एकीकडं धर्मात भेद करायचा प्रयत्न चालला, दुसरीकडं आणि एवढी अफवा पसरवली संविधान बदलण्याच्या बाबतीत.
माहीत असेल की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मूलभूत ढाचा या जगातली कुठलीही शक्ती कधीच बदलू शकत नाही. ही तरतूद स्वतः परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून आता या निवडणुकीत पुन्हा तेच विषय काढतील म्हणून सांगतो. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून जात पात धर्म कधीच या बाबतीत भेदभाव करायचं सांगितलेलं नाही, आजपर्यंत तेच विचार संस्कार मी समाजकारणात आणि राजकारणात करत आलोय. कधी जात पात धर्म बघून विकास आणि राजकारण हे करण्याचा मी प्रयत्न केला. बघा मी किती नशीबवान. नशीबवान याच्यासाठी आहे की 2019ला विधानसभेची निवडणूक झाली. आपण सगळ्यांनी मत रूपी आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद मी फक्त आमदार होण्यासाठी दिला. बरोबर आहे. मी मंत्री होईल किंवा सरकारी याची सुतराम शक्यता नव्हती. पण तुमच्या मतामध्ये एवढी ताकद की मला आमदारही केलं आणि मंत्रीही केलं. नशीबवान मी याच्यासाठी म्हणलं की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालय स्वतः निर्माण केलं. जीवनामध्ये मंत्री झालो तर बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या खात्याचाच मंत्री पहिल्यांदा झालो. आणि त्यावेळेस मी अनेकदा ज्या वेळेस सामाजिक न्याय मंत्र्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली, अनेक जणांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. म्हणलं माझ्यासारखा भाग्यवान नशीबवान माणूसच दुसरा नाही की ज्या बाबासाहेबांनी हा विभाग काढला त्याचा आज मला मंत्री होता आलं. एक शब्द त्यावेळेस मी दिला होता की या सामाजिक न्याय मंत्रालयात अशा पद्धतीने काम करून दाखवेल की हे सामाजिक न्याय मंत्रालय त्याची प्रतिष्ठा एवढी वाढवेल की ज्या वेळेस कधी मला हे मंत्रालय सोडावं लागेल त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्रीच हे विभाग सांभाळणार एवढी प्रतिष्ठा वाढविल. आजपर्यंत त्या विभागाची जबाबदारी मी सोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सांभाळत आहेत. बघा हे काम आपल्या सगळ्याला माहिती आहे. अनेक जण एका गोष्टीचा संदर्भ देतात की सभागृहामध्ये मी 1000 वेळेस जय भीम म्हणलो, पण ते का बोललो हे कुणाला माहिती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला संविधानाच्या बाबतीत काही आपले सहकारी आंदोलन करत होते आणि त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये जय भीमचा नारा देत होते. त्यावेळेस त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. म्हणून सभागृहात मी म्हणलं हो मी या सभागृहात सुद्धा जय भीम म्हणतो, माझ्यावर 1000 गुन्हे दाखल करायचे ते करा. ज्यावेळेस मी असं बोललो त्यावेळेस ते गुन्हे मागे घेतले. हे माझ्या कामाचा प्रामाणिकपणा. मी जात पात धर्म कधी बघितला नाही. आणि आजही हात जोडून आपल्याला कळकळीची विनंती आहे. मी आपल्या सगळ्यांसाठी काय केलं काय नाही हे माहिती. कधी कुणी कसल्याही अडचणीत आलं त्या अडचणीच्या काळात मला फोन तरी लावतात, नाही तर माझ्या घरी तरी येतात, ऑफिसला तरी येतात. कुणाला तरी मी कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. जेवढं काय माझी ऐपत असेल त्या पद्धतीने मी 12 महिने 24 तास कायम सगळ्या अडचणीत तुमच्या येण्यासाठी प्रयत्न करतोय. काही जण फक्त निवडणुकीत आलं, निवडणूक आली आणि तेही मदतीचा पक्ष, विकासाचा पक्ष. आज मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. आजपर्यंत जे करत आलोय शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या विकासासाठी, मग तो विकास
सर्वांचा असेल, सर्वांगीण असेल, आणि जो विकास व्यक्तिगत असेल ते सुद्धा, अडचण व्यक्तिगत असेल ती सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत कायम आपली सेवा करेल. मग पद असो नसो त्यांनी काय फरक पडत नाही. फक्त तुमच्या मनात स्थान ठेवा, हीच धनंजय मुंडेची ताकद. आज मला सांगा, तुमच्या डोळ्या देखत जे पोरग लहानाचं मोठं जाऊन आज तुमची सेवा करतो. तुम्हाला माहित नाही मी कुठे राहतो, तुम्हाला माहित नाही आजही इथं मामा धुवा मामाचे त्यांच्याकडे दोन खोल्यात धुमाल मामाच्या घरी 2 खोल्या, माझ्या 3 बहिणी, मी, आई, वडील आपल्या डोळ्यांनी बघितलं. अरे तिथून इथपर्यंत आलो आहे, त्या सगळ्या परिस्थितीची मला जाणीव. इथून तिथून येत सगळं. आजही बघा त्या धुमाळ मामानी, संजय भाऊ अख्खे सगळे बांधले बंद, फक्त तेवढे 2 रूम माझ्यासाठी ठेवले. या परिस्थितीतून इथपर्यंत आला असताना सगळ्यात अगोदर मला जर कुठल्या गोष्टीची जाणीव होत असेल तर जो गरीबातला गरीब आपल्या मातीत राहणारा माणूस आहे, ज्याचं रोज हातावर पोट आहे, काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही, अशाला पुढे आणायचं, त्याला मोठं करायचं. आजपर्यंत ते करत आलो आहे आणि परिस्थिती बदलली आहे. आज मला अभिमान वाटतो सांगा, या परळी शहरात 3,500 घरकुलं दिले. 3,500. लाडकी बहीण योजनेतून आपल्याला खात्यावर पैसे येतात का नाही? ज्याच्या ज्याच्या सांगा मला. तुम्ही हात वर नाही जरी केलं तर मला आकडा माहिती. आपल्या या परळी शहरात आणि तालुक्यात 67,000 माझ्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत 7,500 रुपये या ठिकाणी मिळाले. 67,000. आणि पहिलं निराधार, त्या सगळ्या गोष्टी. आणि एवढ्यावर कधी अडचण झाली तर मी तर आहेच. आपल्या सगळ्याला माझं घरचं माहितीच, भलेही थोडं लांब असलं तरी माहितीच आहे. आज या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्याकडे एक मागणी करण्यात आली की इथं अतिशय चांगली जागा बघून परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा. मी आज ते शब्द या ठिकाणी बसलो. एवढ्यावर थांबत नाही. जगतकर सर, आपण 15 कोटी रुपये, मी सामाजिक न्याय मंत्री असताना मराठवाड्यातलं सर्वात चांगलं जे उदगीरला उद्घाटन झालं त्याच्यापेक्षा चांगलं मी करायचं ठरवलं, मंजूर केलं आणि तेवढ्यात मंत्रिपद गेलं, स्थगिती आली म्हणून राहिलंय. पुन्हा म्हटलं आता एवढा वेळ गेलाच आहे, 15 कोटी भागणार नाही. भले आता 25-40 कोटी गेले ते गेले. महाराष्ट्राने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असं बौद्ध विहार बघण्यासाठी यावं, एवढं मोठं करण्याचा सुद्धा निर्णय घेतला. आणि त्याच्यासाठी 2 एकर जागा नगरपालिकेची अगोदरच देऊन टाकली. म्हणून या परळीचा विकास अभूतपूर्व होणार. मी मागच्या निवडणुकीत जे जे शब्द दिले ते सर्व शब्द इमानदारीनं, प्रामाणिकपणानं आज पूर्ण केलेत. म्हणून तुमच्या डोळ्यात डोळा घालून मी आपल्याला मत रूपी आशीर्वाद मागू शकतो. फक्त आशीर्वाद द्यायला कमी पडू नका. तुमचा लेख, तुमच्या कुटुंबातला, तुमच्या अडीनडीला, सगळ्या गोष्टीला मदतीला येणारा, तुमच्या विकासासाठी प्रयत्न करणारा, पण त्याला संपवण्यासाठी राजकीय दृष्ट्या कोण कोण प्रयत्न करतायत याचाही विचार करा. म्हणजे आपली काही साधी ताकद नाही. आज आपण एवढंच अस्तित्व निर्माण केलंय महाराष्ट्राच्या राजकारणात. मी असेल, ताई असेल,
या परळी वैद्यनाथाच्या मातीला विचारल्याशिवाय महाराष्ट्रातल्या राजकारणात उलथापुलत होत नाही, एवढी आपली ताकद या ठिकाणी निर्माण करावी. आणि ती ताकद माझी नाही, भलेही नाव माझं असेल, पण ती ताकद तुमची आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही मला आशीर्वाद दिलेत, म्हणून आज महाराष्ट्रात या मातीचं मी नाव करू शकलो. नाव माझं झालंय, पण ते नाव खरं तुमचं आहे. माझी ताकद तुम्ही आहात, मला संपायला निघालेत, म्हणजेच तुम्ही जी ताकद निर्माण केली त्या ताकदीला संपायला. म्हणून ही निवडणूक सुरुवातीला सांगितलं, विजयाच्या बाबतीत अडचण नाही, पण ज्याने या मातीला संपवायचं, या मातीतल्या माणसाला संपवायचं आव्हान दिलंय, त्यांना दाखवून द्यायचंय 20 तारखेला घड्याळच्या समोरचे एवढे बट्टा दाखवायचे, 23 तारखेला एवढा ऐतिहासिक निकाल द्यायचा आहे की महाराष्ट्रानं आणि दिल्लीनं सुद्धा 10दा विचार केला पाहिजे की आपल्या परळीसाठी नाद करावा का नाही करावा. एवढं कराल का नाही? 20 तारखेला आपला लेख उभा, मशीनवर 1 नंबरला नाव आहे धनंजय पंडितराव मुंडे, चिन्ह घड्याळ. आपलं मत रूपी आशीर्वाद द्या. सर्वांनी मतदानाला या आणि मतदानाचा टक्का सुद्धा वाढवा. एका दुसऱ्याला माझ्यावर काही राग असला समजू शकतो, की रागही काढायचा असला तर काढा, काय. पण खाली काय असेल, खालच्या मुळं जर या निवडणुकीत माझ्या कुणी राग काढणार असाल तर ते मात्र सांगायचं. पण हात जोडून माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती, एक इतिहास निर्माण करण्याची वेळ, संधी 20 तारखेला आपल्याला दिली आहे. जी लोकशाही, या जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाची ही लोकशाही, ज्या लोकशाहीला संविधान परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्याच संविधानाप्रमाणे ह्या निवडणुका होत आहेत. त्या संविधानात आपल्याचा मताचा अधिकार, कुठल्याही दानापेक्षा मतदान बाबासाहेबांनी सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. ते हक्क तुम्ही बजवा. आपला आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. परमिशन